मुलांच्या शाळा चालू होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला नाश्ता काहीतरी मुलांना करून द्यायचा आहे। चला आज मी तुम्हाला नाश्ताच करून दाखवणार आहे। अतिशय हलका आहे, फुलका आहे। इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला कोरडाच असा भाजून घ्यायचा आहे। रवा आपला भाजून झाला आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्याच कढईमध्ये तेल टाकायचं। त्याच्यासाठी मिरची, कांदा, आंबा, कढीपत्त्याची पानं आणि शेंगदाणे आणि उडदाची डाळ इतके साहित्य आपण त्यामध्ये टाकणार आहे। आता तेल आपलं चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी झाली की मग त्यामध्ये मिरची टाकायची। आता इथे माझ्याकडे हिरव्याच मिरच्या लाल झाल्या होत्या, तुम्ही हिरव्या टाकू शकता किंवा लाल झालेल्या मिरच्या सुद्धा टाकू शकता। नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा चांगला तेलामध्ये थोडा होऊ द्यायचा आहे। शेंगदाणे टाकायचे आणि कढीपत्त्याची पानं टाकायचे। सगळं साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। नंतर आंबा टाकायचा। तुम्हाला आवडत असेल तर आंबा टाका, नाही तर तुम्ही दही सुद्धा टाकून वापर करू शकता। आणि ही उडदाची डाळ थोड्या पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनिटांमध्ये पाण्यामध्ये मुरू द्यायची आणि नंतरच त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे। म्हणून उडदाची डाळ त्यामध्ये टाकलेली आहे आणि सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे। नंतर आपण जो रवा भाजलेला होता ना, तो रवा त्यामध्ये टाकायचा आणि चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। परत आपल्याला रवा त्या तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे आणि कमी आचेवरच आपल्याला रवा भाजायचा आहे। त्याचा कलर आपला छान चेंज झालेला आहे आणि आपला रवा सुद्धा मस्त भाजलेला आहे। एका साईडला गरम पाणी करायचं आणि गरम पाणी त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर मग काय करायचं, त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर हा उपमा अतिशय लवकरही होतो। बघा पूर्ण पाणी आटून घेतलेलं आहे आणि असा मस्त आपला हा उपमा झालेला आहे। अजून त्याला चांगली एक वाफ चांगली येऊ द्यायची। तुम्ही या उपम्यामध्ये बाकीच्या भाज्या सुद्धा टाकू शकता, परंतु मी काही त्यामध्ये टाकलेलं नाही आहे आणि छान आपला परतून झालेला आहे। आता हा उपमा तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा आता मुलांच्या शाळा सुद्धा झालेल्या आहे, चालू होणार आहे, तर त्यामध्ये तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हा पोटभरीचा नाश्ता आहे। पोळी नाही दिली तरी चालेल, परंतु हा उपमा जर दिला तरी पोरं पोटभर खाऊ शकतील। कसा वाटला व्हिडिओ?